आदिवासींवरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उभे झालेले सशस्त्र आंदोलक म्हणजे नक्षलवादी। गेल्या जवळपास 5 दशकांपासून ही नक्षलवादी चळवळ सरकारच्या विरोधात आदिवासींच्या सन्मानासाठी लढत आहे। परंतु अलीकडील काळात आदिवासींना न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली रक्तरंजित क्रांती घडवून विद्यमान व्यवस्थाच उलथून टाकण्याचा विचार संघटनेत प्रबळ होत चालला होता। ही संघटना आता माओवादी म्हणून ओळखली जात होती। माओने चीनमध्ये रक्तरंजित सांस्कृतिक क्रांती घडवून तत्कालीन व्यवस्था उद्ध्वस्त केली होती। त्याच माओवादाचा आदर्श समोर ठेवून भारतात चळवळ करणाऱ्या नक्षलींपुढे मागच्या काही वर्षात सरकारने मोठे आव्हान उभे केले होते। त्यानंतर शरण या किंवा मरायला तयार रहा अशा ठोस भूमिकेतून पोलीस आणि नक्षल विरोधी पथकांनी धडाकेबाज मोहिमा सुरू केल्या। देश नक्षल मुक्त करण्याचे मिशन समोर ठेवूनच पोलिसी कारवाई सुरू होती। पोलीस आणि सुरक्षा बलाच्या वाढत्या दबावामुळे नक्षली चळवळ कमजोर होऊ लागली। त्यातच गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी त्यांचे म्होरके पोलीस कारवाईत मारल्या गेले। शिवाय पूर्वीसारखी भरती देखील होत नव्हती। स्थानिकांचा मिळणारा पाठिंबा देखील कमी होत होता। परिणामी नक्षलवादी पोलिसांकडून मरण्यापेक्षा सरकारला शरण जाऊन नवे आयुष्य जगण्याचा विचार करू लागले। हा विचार अधिकच बळावत गेला आणि अनेक नक्षल्यांनी त्यांच्या नेत्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली। बुधवारी माओवादी संघटनेच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य असणाऱ्या मलोजुआ वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे आत्मसमर्पण केले। गडचिरोली येथे आयोजित एका समारंभात त्याने आपली AK-47 रायफल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केली। त्याच्यासोबत जवळपास 60 नक्षलवाद्यांनी आपले शस्त्रे टाकली आहे। भूपतीची शरणागती माओवादी चळवळीला बसलेला एक मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय। एकूणच व्यवस्थेला आव्हान द्यायचे असेल, व्यवस्थेत अपेक्षित बदल घडवून आणायचा असेल तर संविधानाचा आधारच अधिक भक्कम आणि खात्रीशीर आहे। बदल बुलेट नव्हे तर बॅलेटच्या माध्यमातूनच होऊ शकतो, हे सत्य नक्षली चळवळीतील म्होरक्यांनाही लक्षात आले म्हणायचे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।